नमस्कार, सुजा ग्रीन किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवतोय कुरकुरीत अशी कापणी. यासाठी मी इथे 1 बाउल गूळ घेतलेला आहे आणि त्यासाठी त्याच बाउलने 1.5 बाउल पाणी घेतलेलं आहे. आपल्याला हा गूळ पाण्यामध्ये पूर्ण विरघळवायचा आहे. तोपर्यंतच पाणी गरम करायचं, याचा पाक बनवायचा नाहीये. गूळ पूर्ण विरघळला की गॅस बंद करायचा. कापण्या बनवण्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. सेम बाउलनी 3 बाउल गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 3 बाउल गव्हाच्या पिठासाठी फक्त 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाच्या पिठामुळे ना कापण्यांना असा कुरकुरीतपणा येतो. त्यामुळे तांदळाचं पीठ अवश्य घाला. आता गुळाचं पाणी मी जास्त थंड करून घेतलेलं नाही, साधारण गरमच आहे. गुळाचं पाणी वापरताना एकदम पूर्ण ओतायचं नाहीये. थोडं थोडं पाणी ओतून घ्यायचंय आणि गुळाचं पाणी नेहमी गाळून घेतलेलं बरं, कारण त्याच्यामध्ये जो कचरा वगैरे असेल गुळामध्ये तो मागे शिल्लक राहतो. तर अंदाज घेत घेत हे पाणी आपल्याला वापरायचंय आणि चांगलं चुरून घ्यायचं आहे पीठ. सुरुवातीला मिक्स करून घ्या आणि त्यानंतर चांगलं चुरून घट्ट असा याचा गोळा बनवायचा आहे. हे जे प्रमाण आहे हे अगदी ॲक्युरेट आहे. या प्रमाणानुसारच जर तुम्ही कापण्या बनवाल तर अजिबात वातड होणार नाहीयेत किंवा कडकही होणार नाहीयेत. तुम्ही जो बाउल वापरणार आहे त्या सेम बाउलनीच सगळे मेजरमेंट्स वापरा. तर कापण्या अतिशय छान आणि कुरकुरीत बनतील आणि एक 15 दिवसापर्यंत आरामात टिकतील. कुठे प्रवासाला जायचं असेल तर ह्या कापण्या आपण सोबत नेऊ शकतो किंवा आषाढ महिना आहे तर आषाढासाठी आपण या कापण्या तळू शकतो. बघा इथे मी पूर्ण पीठ मिक्स करून घेतलंय आणि याचा छान असा गोळा बनलाय. तर असाच घट्ट गोळा बनवायचा आहे. जास्त पातळ किंवा खूप अगदी जास्त हार्ड पण नाही बनवायचा. मध्यम असा घट्ट गोळा बनवायचा आहे. हे पीठ मी जरा वेळ झाकून ठेवलेलं आहे. 2 ते 3 मिनिटच फक्त झाकून रेस्टसाठी ठेवलेलं आहे. नाही ठेवलं तरीही चालेल. याचे असे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आणि थोडंसं गव्हाचं किंवा तांदळाचं पीठ टाकून आपल्याला याची चपाती लाटायची आहे. चपाती लाटताना सर्व बाजूंनी समान लाटायची. जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळही लाटायची नाही. इथे मी चपाती लाटण्यासाठी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे आणि बऱ्यापैकी चपाती लाटून झाल्यानंतर त्याच्यावरती तीळ किंवा खसखस पसरवून घ्यायची आहे. इथे मी तीळ वापरलेले आहेत. खसखसही खूप छान लागते आणि तिळाची चव अतिशय कुरकुरीत आणि छान अशी लागते. तर तीळ किंवा खसखस घालून घेतल्यानंतर परत एकदा पोळी थोडीशी लाटून घ्यायची आहे. त्यामुळे तीळ सुटत नाहीयेत आणि घट्ट बसतात. त्यासाठी आपल्याला परत एकदा थोडीशी चपाती लाटून घेऊन मगच त्याच्या डायमंड शेपमध्ये कापण्या पाडायच्या आहेत. कापण्या कापून घेण्याआधी मी इथे काटा चमचानी थोडेसे होल्स बनवत आहे. तर ह्या होलमुळे काय होतं की कापण्या कुरकुरीत होतात, लूज पडत नाहीत. त्यामुळे काटा चमच्यानी सगळीकडे एकसारखे असे होल्स पाडून घ्यायचे आहेत आणि त्यानंतरच कापण्या कापून घ्यायच्या आहेत. तर इथे बघा मी सगळीकडे अगदी खूप जास्त होल्स पाडून घेतलेले आहेत. इथे मी ट्रॅडिशनल डायमंड शेपमध्येच कापण्या पाडत आहे. त्यासाठी मी उलताण्याचा वापर केलाय. तर तुम्ही इथे चाकू पण वापरू शकता किंवा तुमच्याकडे पिझ्झा कटर असेल तर तोही वापरू शकता. मधल्या वेळेमध्ये मी तेलाची कढई गॅसवर चढवली होती. तर तेलही छान असं तापलेलं आहे आणि तेल व्यवस्थित तापल्यानंतरच त्याच्यामध्ये कापण्या घालून घ्यायच्या आहेत. एका साइडनं व्यवस्थित तळून झाल्यानंतरच पलटी करून आपल्याला दोन्ही साइडनी व्यवस्थित लालसर अशा तांबूस कलरवर तळायच्या आहेत. या पद्धतीने तुम्ही कापण्या एकदा ट्राय करून बघा. नक्की तुम्हाला आवडतील आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करा छानशी आणि सुजा ग्रीन किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पहिला स्लॉट तळून झालेला आहे. बघा असा छानसा तांबूस कलर किती टेम्पटिंग वाटतायत. अशाच प्रकारे सर्व कापण्या मी तळून घेतलेल्या आहेत.